तर बघा, तुमची थोडीशी मला मदत पाहिजे असं मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर त्या व्हिडिओला काही जणांनी मला असं कमेंट केलेलं आहे तर की रुपाली ताई तुम्हाला काय पैशाची मदत पाहिजे का. अजून एक कमेंट असा आलेला आहे की ताई आता काय आम्हाला तुम्ही रूम बघायला सांगता का काय. तर अजिबात नाही, मी तुम्हाला पैशाची पण मदत मागत नाही किंवा तुम्हाला रूम पण बघायला लावत नाही. अजून एक कमेंट असा आलेला आहे, एकच नाही बरं का हे कमेंट आलं तर बरेचसे असे कमेंट आलेले आहेत की रुपाली ताई तुम्ही स्वतःचं घर घ्या. तर प्रत्येक गृहिणीचं आणि प्रत्येक महिलेचं हे स्वप्न असतंय बरं का की आपलं स्वतःचं घर असावं. तसंच माझं पण स्वप्न आहे बरं का, आणि हे स्वप्न माझं कधीच सत्यात उतरलं असतं. पण झालं असं की आपल्याच घरातल्यांनी जर आपल्यासाठी खड्डा खणून ठेवलेला असला आणि आपल्याला त्याच्यामध्ये टाकलं तर कोणच काय करू शकत नाही. तसंच काहीतरी आमच्याबरोबर पण झालेलं आहे. तो म्हणतात ना, आपलंच दात आणि आपलंच खोट कुणाला बोलायचं. त्यामुळं झाकली मूठ ही लाखाची. आणि जी बी लोक मला टिकटॉक पासून ओळखतात ना, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी माझं पर्सनल कधीही व्हिडिओद्वारे कुणालाही कधीच सांगितलं नाही. तर आता का नाही सांगितलं, तर इथं काही लोक चांगली पण आहेत, काही लोक वाईट पण आहेत. आणि आपल्याच घरातल्यांची इज्जत आपण कायला चवट्यावरती मांडायची, बरोबर का नाही. तर जाऊ द्या, आपला हा विषय तर साईडलाच ठेवू आपण. आता महत्वाचा मुद्दा हा आहे की बाबा मला मदत नक्की कशाची करायची या. तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचं कोण असलं तर त्यांच्याकडून पण होत असली मदत तर नक्की मला करा बरं का. आता मदत कसली करायची या, तर व्हिडिओद्वारे तुम्ही म्हणताय ना मला सारखं सारखं की ताई तुम्ही स्वतःचं घर घ्या. तर घरासाठी माझा प्रयत्न चालू आहेत बरं का, पण आत्ता तर काही शक्य नाही. कारण की आता जरी घ्यायचं म्हटलं ना घर, तर डाऊन पेमेंट आपल्याला 4 ते 5 लाख रुपये पाहिजेलच, बरोबर का नाही. कुठंही पुण्या सिटीमध्ये कुठंही जा तुम्ही, 4-5 लाख रुपये आपल्याकडे कॅश पाहिजे तेव्हा आपण घर कुठंतरी बुक करू शकतो. या आता तर काय माझ्याच्याने शक्य नाही. पण जर माझी एक ठिकाणी जागा आहे तर ती जागा जर माझी विकल्या गेली तर नक्की मी छोटं का होईना स्वतःचं घर घेईल. आता ती जागा कुठं आहे तर बघा, ती जागा रांजणगावला आहे. कन्फर्म मी तुम्हाला पत्ता सांगते. आपला रांजणगावचा गणपती आहे ना, गणपतीपासून 1-2 किलोमीटरवरती अंतरावरती ती जागा आहे. आणि आम्ही कधी घेतली होती तर 2018 मध्ये घेतली होती आम्ही ती जागा. आणि आम्ही कशासाठी घेतली होती एवढ्या लांब जागा, तर इन्व्हेस्टमेंटसाठीच घेतली होती बरं का. की जेणेकरून आपण जर कुठं फ्लॅट घ्यायचं म्हणलं की गपक्याने ती जागा आपल्याला विकता येईल आणि कुठंतरी आपल्याला बुक करता येईल घरबीर, नाही का, कुठं पण. ह्यासाठीच आम्ही पण घेतली होती. कारण आपल्यासारख्या सामान्य माणसाकडं काय एवढं 4-5 लाख रुपये असू म्हणजे शक्यच नाही ना की असू शकतात म्हणून, बरोबर का नाही. मग इन्व्हेस्टमेंटसाठी त्यासाठीच आम्ही ती जागा घेतली होती. जर ती जागा आमची गेली ना तर नक्कीच कुठेतरी आम्ही घेईल बरं का स्वतःचं घर. म्हणजे छोटं का व्हायना, 2 रूमचं का व्हायना, इथं मी घेईल. आणि आता मदत काय पाहिजे तुमची, महत्वाचा मुद्दा. तर मदत बघा तुमची ही पाहिजे मला की जर तुमच्या ओळखीचं कोण असलं तर मला नक्की सांगा बरं का. त्या जागेला मी गिऱ्हाईक बघते. आणि तुम्ही जरी उत्सुकता असला ना तरी मला कमेंटद्वारे सांगा, मी तुमच्याबरोबर कॉन्टॅक्ट करेल. आणि 1.5 गुंठा जागा आहे, 1.5 गुंठा आहे. आणि हायवे आहे ना, रोड आहे ना, रोडपासून फक्त 2 किलोमीटरवर अंतरावरती जागा आहे. तर रांजणगावचा जे सरपंच आहे ना
त्या सरपंचाचं घर पण तिथं आहे जवळ, म्हणजे मोठा रांजणगावचं गावकीचा सरपंच आहे वाटतं तो. तर मी एकदा बघायला गेले तेव्हा मला माहिती पडलं, मला पण कन्फर्म एवढं माहिती नाही बरं का. त्याच्यात जवळपास ती जागा आहे, म्हणजे सरपंचाचा मोठा बंगला आहे आणि त्याच्या जवळपास, आणि आजूबाजूला पण असं डेव्हलपमेंट चालू आहे बरं का. म्हणजे त्या जागेची अजून पण पुढं किंमत येऊ शकते असं आहे. पण आम्हाला आता लय गरज आहे, त्यामुळं मी ती विकायला काढलेली आहे जागा. जर कोण उत्सुक असलं किंवा कुणाला घेण्यासाठी हे असलं तर नक्की मला कमेंटद्वारे सांगा बरं का. घेण्यासाठी उत्सुक असलं तर नक्की मला कमेंटद्वारे सांगा. तेवढीच मला मदत पाहिजे बरं का, बाकी काय नाही बरं का, पैशाची नाही. आणि तुम्हाला माहिती आहे माझ्यावरती बघा इतकं वाईट वेळ, मी इतक्या संकटाला आणि इतक्या प्रॉब्लेमला तोंड दिलेलं आहे, तेव्हा मी तुमच्याकडे पैसे मागितले नाही. आता मागणार आहे का पैसे? अजिबात हे नाही, 1 रुपया सुद्धा मागणार नाही. जे बी या सोशल मीडिया येतात ना, जे बी तुमच्यामुळेच येतात बरं का. नाही असं नाही की माझं पण कष्ट आहेत आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघताय म्हणूनच येतात, तुमच्यामुळेच येतात. पण असं मागणार नाही बरं का. आणि लय गरज लागली ना, देवाने तर तशी वेळ माझ्यावरती अजूनपर्यंत आणली नाही, पण जर आणली ना तर हक्काने मागल तुमच्याकडून. हे म्हणून मागल की तुम्ही माझं भाऊ बहिणीत म्हणून मागल, असं नाही की तुम्ही लांबचं कोण आहे म्हणून नाही मागणार. पण देवाने तर तशी वेळ कधीही आणली नाही. आणि आपण कुणाचं वाईट केले तेव्हा देवा आपलं करणारे वाईट. आणि वाईट संकट जी येतात ना, आता जी बी माझ्यावरती वाईट संकट आलेत ना, तर ती संकट आहेत ना चांगल्यासाठी येतात, चांगल्यासाठी ह्याच्यासाठी येतात की तू ह्याच्यातनी, देव म्हणतो तू ह्यातनी पास हो, तुला ह्याच्यातनी पास हो, तर मग तुला चांगलं दिवस येतात. वाईट संकट ह्यासाठीच येतं की आपलं कुठंतरी चांगलं होणार असतं. जाऊ द्या ना, आणि चांगलं होऊ त्याची तर अपेक्षा केली नाही, पण आपण कुणाचं वाईट केलं नाही तर आपलं कशाला देव करत, ही अपेक्षा धरूनच मी पुढं चलते. आणि तुम्हाला काय वाटते? मी हसावते ह्याचा अर्थ हसा की मी लय खुश, आणि मी काहीच वाईट वेळेला किंवा काहीच संकटाला तोंड दिलं ना, मी तर तुम्ही विचार सुद्धा करणार नाही मी एवढ्या मुश्किलीला आणि प्रॉब्लेमला तोंड दिलेलं आहे. तर चला एवढ्याच व्हिडिओ स्टॉप करते. पुन्हा भेटूया एका परतच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.